महाराष्ट्रातील सध्याच्या राजकीय परिस्थितीवर भाष्य करताना शिवसेना नेते संजय राऊत यांनी तीव्र टीका केली। महाराष्ट्राचं राजकारण म्हणजे गुलामांचा बाजार भरलाय असं वक्तव्य करत त्यांनी सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला। पक्षांतर, सत्तेसाठी होणारी तडजोड आणि विचारधारेचा अभाव यामुळे राज्याची राजकीय संस्कृती खालावत चालल्याचा आरोप त्यांनी केला। लोकशाही मूल्ये आणि जनतेचा विश्वास यांचा अवमान होत असल्याचेही ते म्हणाले। सत्तेसाठी होणाऱ्या हालचालींवर त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले। त्यांच्या या वक्तव्यामुळे राज्यातील राजकारण पुन्हा तापण्याची शक्यता आहे। महाराष्ट्राचं राजकारण हे शिशारी आणणारं झालेलं आहे। इथे गुलामांचा बाजार भरलेला आहे, हे आम्ही रोज सांगतो। इथे गुलामांचा बाजार भरलेला आहे। सर्व काही पैशानं, तोही भ्रष्ट पैसा तोलला जातो। म्हणजे भारतीय जनता पक्षाचे जे मांडलिक राजे आहेत एकनाथ शिंदेसारखे, ते सुद्धा स्वतःला या राज्याचे बादशाह समजून या गुलामीच्या बाजारामध्ये बोली लावत आहेत। आणि या गुलामांच्या राज्याचे 2 बादशाह दिल्लीमध्ये बसले आहेत, हे काल उद्धवजींनी सांगितलं। आणि त्यांची गुलामी आम्ही पत्करणार नाही, महाराष्ट्र पत्करणार।